सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी गाव होळी बसवण्याची परंपरा आहे। धुळवडीच्या दिवशी आंबा नाहीतर सुपारी यांच्या झाडापासून होळी बनवली जाते आणि ही वाजत गाजत अनेक खेळ खेळत या होळीला मांडावर आणून बसवण्याची पद्धत आहे। सिंधुदुर्गात 5 दिवस 7 दिवस नाहीतर 15 दिवस शिमगोत्सव साजरा केला जातो। वेंगुर्ले येथील गाव होळी मोठ्या उत्साहात बसवण्यात आली। वेंगुर्ले कुबलवाडा इथल्या श्रीदेव तांबळेश्वराची गाव होळी यावर्षी सुपारीच्या झाडापासून बनवली गेली। मानाप्रमाणे सुपारीचं झाड तोडल्यावर तिला नाचवत गात वाजत गाजत मांडावर आणण्यात आलं। मांडावर आणण्यापूर्वी या सुपारीच्या झाडाला आंब्याचा टाळ बांधून तसंच आबोली सुरंगी असे विविध फुलांचे गजरे बांधले गेले। पांढऱ्या रंगाचं निशाण टोकावर लावण्यात आलं। त्यानंतर ढोल वाजवत होली गे शिमगो म्हणत होळी उभारली गेली। पुरोहितकरांच्या वतीनं पूजन केल्यानंतर होळीला लोक नारळ केळी गोड पदार्थ अर्पण करतात। त्याप्रमाणे नारळाचे तोरणाचे आणि पेढे असे नवस फेडले गेले। आशीर्वाद देऊन उत्सवाला आपला प्रारंभ करतोय। काय आपले चूक आपल्याला क्षमा करा, कृपा दृष्टी ठेवाणी आपलं बरं करा। आमची जी ही होळी आहे ती आम्ही आमचे ती वरसलदार असतात ज्याचा मान असतो त्याच्या बागेत जाऊन ही आम्ही पोपळ सिलेक्ट करतो आणि ती तोडून वेंगुर्ल्यात फिरवतो सगळीकडे। आमच्याबरोबर सगळे आमचे वेंगुर्ल्यातले जण असतात आमचे असतात हे सगळे फिरवतात। तशी ज्या बागेतनं आम्ही झाड तोडतो तो मालक त्याच वर्षी तिथे एकाच्या ऐवजी 5 झाडं लावतो आणि असा आम्ही संदेश पण आमचा आहे की जिथे झाड तोडणार सगळीकडे हे असतं तिथे तुम्ही प्रत्येकाने एक झाड किंवा निदान एक झाड आम्ही 5 लावतो तसे तुम्ही जास्तीत जास्त लावा। तशीच ही आम्ही फिरवत आमचा मांड असतो तिथे ही होळी जाते, तिथे सगळीकडे उभी केली जाते। उभी केल्यानंतर ही तिथे भटजींच्या सहाय्याने तिथे पूजा गारणं सगळे होतात। सगळे वेंगुर्ल्यातले लोक येतात इथे तिथे आणि नवस असतात ते नवस पण तिथे फेडले जातात। काही जर नवस तिथे पूर्ण झालेले असतात ते पण तिथे पूर्ण केले जातात। अशा प्रकारे ही आमची होळी असते। तरी आमच्याकडनं आमच्या कुबलवाडा वेंगुर्ल्याकडनं सगळ्या तुमच्या प्रेक्षकांना होळीच्या शुभेच्छा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।